मलेरिया हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? मलेरिया जो आहे तो कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बघा, प्रोटोझोअल. प्रोटोझोअल प्रकारचा आजार आहे. मलेरिया प्लाझ्मोडियम या प्रोटोझोआमुळे होतो. कशामुळे होतो? मलेरिया जो आहे तो प्लाझ्मोडियम या प्रोटोझोआमुळे होतो. त्यामुळे हा जो आजार आहे हा प्रोटोझोअल आजार आहे. ठीक आहे. हा बॅक्टेरियल आजार आहे का? नाही. किंवा व्हायरल आजार आहे का? नाही. फंगल सुद्धा नाही. तुम्हाला परीक्षेत जर विचारलं गेलं की मलेरिया हा कोणत्या प्रकारचा आजार आहे, तर हा प्रोटोझोअल आजार आहे. आणि कशापासून होतो? तर प्लाझ्मोडियम या प्रोटोझोआमुळे हा मलेरिया हा आजार होतो. आणि डास जर विचारलं, मलेरियाचा डास जो आहे त्या डासाचं नाव काय आहे? तर फिमेल ॲनाफिलेस. काय आहे? फिमेल ॲनाफिलेस या डासापासून हा जो आहे मलेरिया आजार होतो. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं महत्त्वाचा भाग आहे. सेप्टिक टँक कुठे बांधणे योग्य आहे? सेप्टिक टँक जे आहे ते कुठे बांधणे योग्य आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बघा, पाण्याच्या स्रोतापासून दूर. पाण्याच्या स्रोतापासून सेप्टिक टँक जे आहे ते दूर बांधणे आवश्यक आहे. का बरं असं? तर जेव्हा आपण सेप्टिक टँक बांधतो आणि तिथे जर पाण्याचा स्रोत असला तर ह्या सेप्टिक टँकचं जे घाणेरडं पाणी आहे, शौचालयाचं जे पाणी आपण सेप्टिक टँकमध्ये जातं ना, तर ते पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताला दूषित करू शकतं. त्यामुळे सेप्टिक टँक जे आहे ते पाण्याच्या स्रोतापासून दूर बांधणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचे प्रश्नाची तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण एक ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर, प्रत्येक टॉपिकनुसार व्हिडिओ लेक्चर, MCQचे सुद्धा लेक्चर्स, त्याचबरोबर 37 टॉपिकनुसार टेस्ट आणि काही मिश्र टेस्ट, अशा जवळपास 50च्या वर टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट अनलिमिटेड वेळा सोडवता येईल. स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही एकदा की टेस्ट दिली की लगेच तुम्ही त्याच्या स्पष्टीकरणासहित त्या टेस्टचं व्यवस्थित वाचू शकता. आणखी लगेच रिवाईज करता येतील ती टेस्ट. म्हणजेच एकदा दिली की पुन्हा देऊन बघा, म्हणजे त्यांनी काय होईल, तुमचा अभ्यास चांगला होईल. त्याचबरोबर नोट्स दिलेले आहे, तुम्ही प्रिंट काढू शकता डाउनलोड करून, आणि जुने पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर ह्या बॅचमध्ये भरपूर छान प्रकारे आपण सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहे. ह्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. आपलं शिक्षा मंत्र ॲप आहे आपलं प्ले स्टोअरवर, तिथनं तुम्ही ह्या बॅचला जॉईन करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅचला जॉईन करा. खूप छान तुमचा अभ्यास या बॅचमुळे होईल. ठीक आहे. आणि टेक्निकलचा जो भाग असतो ना, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्क मिळवता येतील. ठीक आहे. या सर्व टेस्टचं तुम्ही प्रॅक्टिस केली, त्याचबरोबर हे व्हिडिओ लेक्चर्स पाहिले, ह्या नोट्स वाचल्या, तर तुम्हाला टेक्निकलचा भाग जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला करता येईल. ठीक आहे. चला पुढचं बघूया.